माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वरुड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अनोखा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे। वरुड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून ताईंना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सेवेच्या माध्यमातून वाढदिवस साजरा हा संदेश दिला। रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। अमरावती जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री श्रीमती यशोमतीताई ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त वरुड तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपल्या सोबत आहे काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष बाबारावजी बोरपी। बाबारावजी, काय सांगाल तुम्ही यशोमतीताईविषयी? ज्या काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्व रुग्णांना फळ वाटप करीत आहे। याचा उद्देश काय आहे तुमचा? याचा उद्देश का वाढदिवसानिमित्त आमच्या यशोमतीताई ज्या काँग्रेससाठी काम करत आहे त्या योग्य रीतीने त्यांची वाटचाल चालावी या दृष्टीने आम्ही रुग्णांना फळ वाटप। धन्यवाद। तसेच आपल्यासोबत या काँग्रेस कमिटीचे तरुण तडफदार लोकेश भाऊ पडोळे आपल्यासोबत आहे। लोकेश भाऊ, आज यशोमतीताईचा वाढदिवस आहे। यशोमतीताई अमरावतीला आहे, तुम्ही यशोमतीताईविषयी काय सांगू शकाल? तसं ताईंचं जे काम चालू आहे आज काँग्रेसबद्दल, कारण कालच ताईचा इंटरव्ह्यू झाला, त्याच्यामध्ये ताईंनी म्हटलेलं आहे मी एक वेळ राजकारण सोडीन तर काँग्रेस पक्षाने विचारधारा सोडणार नाही। आज आमच्या गोरगरीब जे तरुण कार्यकर्ते आहेत ज्यांना काँग्रेसच्या विचारधारेत काम करायचं आहे त्यांना आदर्श म्हणून आम्ही यशोमतीताईंना मानतो आणि यशोमतीताई आम्हाला ज्या पद्धतीनं काँग्रेसचं काम करायला सांगतात, ज्या पद्धतीनं दिशानिर्देश करतात त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि ताईचं नेतृत्व खूप मोठं आहे। आमच्यासारखे हजारो अमरावती जिल्ह्यातले आणि वरुड तालुक्यातले कार्यकर्ते ताईंनी जोडलेले आहेत काँग्रेससाठी। आणि एवढंच नव्हे तर आमच्या वरुड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे वेगवेगळे कार्यक्रम चालू आहे आणि आम्ही 15-20 पोरं मिळून युवक काँग्रेसच्या वतीने फळ वाटपाचा इथे कार्यक्रम घेतला आणि यशोमतीताईला दीर्घ आयुष्य लाभो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि ताईचा आशीर्वाद आम्हाला सदैव मिळत राहू। यानंतर सुद्धा तुम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम राबवणार आहेत का? हो, आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रम राबवणार आहोत। धन्यवाद। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।